आणि आता धनंजय मुंडे संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येते। धनंजय मुंडे जातीय तेढ निर्माण करतायत असंच वक्तव्य करण्यात आलंय। मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी हा गंभीर आरोप केलाय। मंत्र्यांच्या पाठीशी नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सिद्ध करण्याचीही त्यांनी मागणी केलेली आहे। तर बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या अशी मागणी सुद्धा जरांगे पाटलांनी केली आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की मराठा आंदोलक जरांगे पाटील सुद्धा आता या प्रकरणातून आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी थेट धनंजय मुंडेंवरतीच निशाणा साधलाय। एक गंभीर आरोप त्यांनी केलाय तो म्हणजेच धनंजय मुंडे हे जातीय तेढ निर्माण करतायत। बरं इतकंच नाही तर मंत्र्यांच्या पाठीशी मुख्यमंत्री नाहीत हे त्यांनी सिद्ध करण्याचं आवाहन देत त्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना आवाहन दिलंय, त्यांच्यावरती निशाणा साधलेला आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणातील सगळ्या आरोपींना फाशी देण्यासाठी आज पुण्यात जन आक्रोश मोर्चा निघणार आहे आणि यात जरांगे पाटील सुद्धा सहभागी होणार आहे। यावेळी सरपंच हत्या प्रकरणातील सगळ्या आरोपींना फाशी देण्याची मागणीही जरांगेंनी केली आहे। तुम्ही का पालाच लागलेत मासा नाराजकता काय? आणखीन आम्ही शांतच आहे। आम्ही आणखीन सांगत होतच, तीनदा सांगितलं धनंजय मुंडेला भाषणातून तो या लोकांना आवरेव म्हणून की हा धनंजय मुंडे बहुतेक असा अंदाज यायला लागला, शंका यायला लागली की फोन करून ओबीसीच्या नेत्याला उचकायला लागलाय काही ना। त्याच्यामुळे सांगणं गरजेचं आहे, तेढ निर्माण करायला लागली जातीय। पण आम्ही त्यांच्याकडून आशा धरलेली, कारण मराठा समाज त्यांच्यामुळे शांत आहे की ते म्हणलेले एकही आरोपी याच्यात सुटू देणार नाही, त्या शब्दावर आम्ही शांत। आणि यानंतर आता वळूयात न्यूज पॉइंट 20 कडे। घेऊयात याच प्रकरणाशी संबंधित बातम्यांचा वेगवान आढावा। बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरातल्या ग्रामपंचायती 9 जानेवारीला बंद राहणार आहे। सरपंचाच्या सुरक्षेसाठी कायदा करण्याची मागणीही अखिल भारतीय सरपंच परिषदेनं केली आहे। दरम्यान 9 जानेवारीला सरपंच देशमुखांना प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये श्रद्धांजली अर्पण केली जाईल। याच प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना आता धमकीचा कॉल आलाय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवल्यामुळे दमानिया यांना धमकीचे कॉल आल्याचं समजतंय। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून धमकी आल्याचा दमानियांनी आरोप केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत। बारामतीमधल्या एका क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते करण्यात आलं। त्यावेळी अजित पवारांनी बॉलिंग करून क्रिकेटचा आनंद लुटलाय। मंत्रिपद नाकारल्यानं छगन भुजबळांची नाराजी अजूनही कायमच आहे। नाराज आहे हे रोज सांगू का असा प्रश्नच भुजबळांनी विचारलाय। तसंच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री आणि अजित पवार हे निर्णय घेतील असंही भुजबळ म्हणालेत। महाराष्ट्रातील भिकारी शिर्डीत गोळा झाले असं विधानच सुजय विखे पाटलांनी केलंय आणि म्हणून राज्यभरात खळबळ माजली आहे। तसंच साई संस्थान प्रसादालयातलं मोफत जेवण बंद करा, अख्खा देश इथे येऊन फुकट जेवण करतोय असंही सुजय विखे म्हणालेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या वक्तव्याची दखल ओबीसी समाज घेईल। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वंजारी समाजाला टार्गेट केलं जात आहे असा आरोपच ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी केलाय। तसंच मोर्चाला प्रतिमोर्चानं उत्तर दिलं जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। भाजपने राज्यात विरोधी पक्ष ठेवला नाही अशी टीकाच माजी आमदार बच्चू कडूंनी केली आहे। भाजपशिवाय आता या राज्यात आणि देशामध्ये काही होऊ शकत नाही। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याप्रमाणे विरोधक ठेवायचे नसल्याचा आरोपच कडूंनी केलाय। मसरोली गावात शेतकऱ्यांनी 100 ते 150 एकरांवरती पांढऱ्या कांद्याची लागवड केली आहे। यावर्षी परतीचा पाऊस लांबल्यानं जानेवारीमध्ये कांदा लागवड केली जाते। चांगल्या प्रतीचा कांदा उत्पादित झाला तर प्रतिमाळ 90 ते 100 रुपये इतका दर शेतकऱ्यांना मिळू शकेल असा विश्वास शेतकऱ्यांनीच व्यक्त केलाय। पण मुद्दा हा आहे की जेव्हा मी कधीही कुठल्याही समाजाविरुद्ध बोलत नसेल तर मी जे बोलले ते का बोलले, तर त्याच्या मागचा माझा हेतू अगदी स्पष्ट करण्यासाठी मी 2 ट्विटरवर मुद्दाम ट्विट्स टाकले की भगवान बाबांसारखे जे संत होते, जे शैक्षणिक प्रबोधन करायचे, सांस्कृतिक प्रबोधन करायचे, असे जे लोक होते
ते नेहमीच वंदनीय आहेत, नेहमीच आदरणीय आहेत. आणि मी कुठेही हा समाज कष्टाळू नाही, आळशी आहे किंवा काही काम करत नाही आणि त्यांना फायदा दिला जातो असं एक चकार शब्दांनी पण म्हटलं नाही. पण त्याच्यातला माझा तो उल्लेख काढून आणि सगळ्या त्या समाजामधल्या लोकांना पाठवण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावर झालंय. आणि ते कसं झालं, का झालं याच्याकडे तर मी येणारच आहे. पण जे मी म्हटलं ते किती त्याच्यात तथ्य आहे आणि त्याचा झालेला अभ्यास जो मी म्हटला, त्याची सगळी यादी मी म्हटली, ती देखील मी परत ट्विटरवर टाकली की अमुक अमुक माणूस या पदावर, तमुक तमुक माणूस त्या पदावर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, हे सगळी जी माणसं होती, सानप आहेत, मुंडे आहेत, ही सगळी उच्च पदावरची माणसं फक्त परळीमध्ये का? कारण शासनाचे काही नियम आहेत. आता आपण जर आरक्षण म्हटलं तर ते जसं व्हर्टिकल आहे तसं हॉरिझॉन्टल आहे. आणि त्याच्यानंतर ज्या पदभरती होते ती कशी होत होती त्याच्यावर अनेक लोकांनी लढे दिले. आणि ते लढे कसे दिलेत आता मी तुमच्या पुढे एक 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 मांडते. एक समिती बसली होती, त्या समितीने त्यांचा अहवाल दिला आणि त्या अहवालात सरळ सरळ दिसतंय की जिथे 183 शिक्षक पदे होती तिथे 500 सव्वा 500च्या आसपास ती शिक्षक, हे सगळेच्या सगळे डिटेल्स मी आता एक 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 मांडते. ओपन कॅटेगरीमध्ये किती होते, क्लोज कॅटेगरीमध्ये किती होते. आता वंजारी समाजाबद्दल मी जे बोलले ते फक्त त्यांचा जो वापर या मुंडे कुटुंबांकडनं केला जातोय, म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडनं वापर होतोय यात काहीही शंका नाही. कारण काही शिक्षक मंडळी औरंगाबाद कोर्टात जेव्हा गेली होती तेव्हा त्यांना ऑर्डर देण्यात आली होती आणि त्या ऑर्डरमध्ये स्पष्ट उल्लेख होता. तेव्हा जेव्हा गव्हर्नमेंटकडनं सबमिशन झालं की बिंदू नामावली आम्ही अगदी योग्य त्या प्रकारे निभावू, ते त्यांनी सांगितल्यानंतर कोर्टाने ती पिटिशन डिस्पोज केली, डिसमिस नाही केली, डिस्पोज केली. कारण सरकारकडनं लेखी त्यांना तसं सांगण्यात आलं. ताबडतोब म्हणजे 17/11/2018 ह्याचा सगळ्या डायरेक्टिव्स काढण्यात आले की जेवढे एक्सेस शिक्षक आहेत जे एकाच समाजाचे आहेत त्यांना ताबडतोब त्यांची ट्रान्सफर करण्यात यावी. पण पंकजा मुंडे यांनी हे ट्विट करून, आता या ट्विटमध्ये काय लिहिलंय हे पण मी वाचून दाखवते. बीड जिल्ह्यातील 279 शिक्षकांना बीड झेडपी सीईओनी सदोष बिंदू नामावलीचा आधार घेत मूळ जिल्ह्यात कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. मी तात्काळ सचिव व शिक्षक प्रतिनिधी यांची बैठक घेऊन शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षकांच्या बदल्यांमुळे मुलांचं नुकसान होईल म्हणून बदलीच्या आदेशास स्थगिती दिली. ही ते ट्विट आहे. आणि हे जे आदेश काढले गेले होते 17 तारखेला, 20 तारखेला पंकजा मुंडे यांनी याच्यावर स्थगिती दिली आणि हे सगळे फॅक्ट्स आहेत. तर मी असं बोलल्याबरोबर यांची पूर्ण फौज, आता अंजली दमानी यांनी त्या पेपरशिवाय बोलत नाहीत, कुठच्याही आरोपी स्वतःहून सरेंडर होतात पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांना माहिती होत नाही किंवा गृहमंत्र्यांना माहिती नाही. पोलिसांचे हात कोणी बांधले होते का, पोलिसांचा काय दबाव होता का, कोणाला पकडू नका वगैरे कळलं पाहिजे आपल्याला. असं महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा खूप सक्षम आहे. एखाद्या आरोपीला पकडणं, जो अनेक राज्यात फिरून येतो त्याला पकडणं काय अवघड नव्हतं, पण त्याला का पकडलं नाही आणि तो स्वतःहून का सरेंडर होतो, त्याला कुणी अभय दिलेला आहे, तुला शिक्षा होणार नाही, तुला काही होणार नाही, तू आता सरेंडर हो, तुझ्यावर आम्ही गंभीर कलम घालणार नाही, कोणीतरी सांगितलंय त्यांना. त्या म्हणूनच तो माणूस, मुख्यमंत्र्यांचे हात बांधलेले आहेत. मुख्यमंत्री आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं रक्षण करण्यामध्ये गुंतलेले आहेत, सरकार वाचवण्यामध्ये गुंतलेले आहेत. त्यांना महाराष्ट्राच्या जनतेच्या सुखदुःखाचं काही घेणं देणं नाही. धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी होती, ती आता राजकीय मागणी करतात कार्यकर्ते, करू दे. पण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा. तो मुख्यमंत्र्यांचा प्रश्न आहे. दोषींना शिक्षा झाली पाहिजे एवढीच आमची मागणी. दोषींना वाचवण्याचा प्रयत्न जो आहे तो वेळोवेळी करण्यात आलेला आपल्याला दिसतोय. आताही तो होतोय का, आणि या प्रकरणात काय होईल? जर शिक्षा झाली नाही, योग्य ती कलम लावली नाहीत, तर निश्चितच काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय.
या प्रकरणात काय होईल वाटतं तुम्हाला? नक्की आपण जर बघितलं तर पृथ्वीराज चव्हाण होते आणि ते मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. कॅमेरामन सुमित भोसलेसह सागरावाड, साम टीव्ही. एकंदरीतच आपण पुण्यातली ही संपूर्ण व्हिज्युअल्स पाहतो आहे. या ठिकाणी पुण्यामध्ये आपण पाहतोय की मराठा समाजाचा जन आक्रोश मोर्चा सुरू झालाय आणि यामध्ये अनेक महत्त्वाचे नेते राज्याचे सहभागी होत आहेत. यातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुद्धा सहभागी झालेत आणि यावेळी त्यांनी अनेक आरोप केले आहेत. पोलिसांना आधीच आरोपींबद्दल माहिती होतं का असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. शिवाय आरोपींना मुद्दाम पाठीमागे टाकलं जात आहे का, त्यांची पाठराखण केली जाते का असा प्रश्नही, शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सुद्धा त्यांनी निशाणा साधलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या फक्त सरकार वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांना राज्याच्या जनतेशी, इथल्या गुन्हेगारीशी काही घेणं देणं नाही असा थेट आरोपच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय. जर बघितलं तर मुख्यमंत्री पाठीशी घालतायत का आरोपींना किंवा मंत्र्यांना? नाही, याच्यामध्ये एक आपण पाहिलं पाहिजे की आरोपी पकडण्यासाठी अक्षम्य विलंब झालेला आहे आणि हे मला वाटतं की बीड पोलीस प्रशासनाचं ते अपयश आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये निवेदन करू नये, म्हणजे या प्रश्नावरती प्रदीर्घ काळ चर्चा झाली आणि त्यांनी त्यांचं उत्तर दिल्यानंतरही किंवा त्यांनी या दोषींना कठोरात कठोर कारवाई होण्याचं सुतोवाच केल्यानंतरही जर हे घडत नसेल तर मला असं वाटतं की शासनाने इथे प्रशासनाला नक्कीच जाब विचारला पाहिजे. पण जातीय तेढ निर्माण होईल किंवा अशी वक्तव्य जे आहेत ते वारंवार आता व्हायला लागले ते, तर यासाठी काय तुम्ही भूमिका जी आहे ती घेणार आहे किंवा बोलून समन्वय साधून हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न होणार? नाही, निश्चितच एक बघितलं पाहिजे की जातीय तेढ इथे कुठल्याही प्रकारे निर्माण होता कामा नये. हे सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभणारही नाहीये. आपण एक पाहिलं या घटनेचा, जर मला इथे फार तपशील सांगायचं नाहीये, परंतु या घटनेचं मूळ एका छोट्या घटनेमध्ये आहे की या आवाथा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला झालेली मारहाण. त्या सुरक्षा रक्षकाने अगदी विश्वासाने आमच्या ह्या सरपंचाला हाक दिली, म्हणजे इथे त्या सुरक्षा रक्षकाची जात आडवी आली नाही किंवा त्या सरपंचांची जात आडवी आली नाही. ह्यांनी फक्त इथे माणुसकीचं नातं जोपासलं. आणि मला असं वाटतं की अशा सगळ्या घटनांमध्ये जातीय रंग न देता याला केवळ एक माणुसकीची हत्या म्हणून पाहिलं पाहिजे आणि या कामी कुठलीही तेढ निर्माण होणार नाही यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतीये, दिला पाहिजे का राजीनामा? सगळ्या स्तरातून मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा घेतला पाहिजे. हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे आणि मला असं वाटतं की यामध्ये तपास कुठल्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला आहे, तपासात काय आढळून आलेलं आहे हे जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत यावरती भाष्य करणं जास्त उचित होणार नाही. वाल्मिक कराडवरती फक्त खंडणीचाच गुन्हा दाखल होता, तो पुणे पोलिसांना येऊन सरेंडर झाला, मात्र खुनाचा गुन्हा अजूनही 15 दिवसानंतर त्याच्यावर दाखल नाही. हेच मी आपल्याला सांगू पाहत आहे की याच्यामध्ये आता SIT आहे आणि CID दोन्हीही समांतर तपास करत आहेत आणि तपासामध्ये जर काही आढळून आलं तर आमचं हे प्रशासनाला आवाहन असणारच आहे की हे सगळे दुवे अचूकपणे त्यांनी जुळवून याच्यामधल्या सगळ्या दोषींना त्यात आरोपपत्रामध्ये घेतलं पाहिजे. नक्की जे दोषी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी मागणी ज्योती मेटे यांनी केली. कॅमेरामन सुमित भोसलेसह सागरावाड, साम टीव्ही. शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांनी देखील साम टीव्हीशी आताच संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटलंय की आरोपींचा शोध घेण्यात, त्यांना अटक करण्यात अक्षम्य असा वेळ लागलाय, म्हणून प्रशासनाला प्रश्न विचारणं गरजेचं आहे. शिवाय या संपूर्ण प्रकरणाला जातीय वळण न देण्याची धनंजय मागणी मुंडे त्यांनी केली. जे वाल्मिक कराडचे जे हे आहेत गुन्हेगार, त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. 302चा कलम लागलाच पाहिजे. मोर्चाचं निमित्त काय? आजच्या मोर्चाच्या निमित्त जे कोण वाल्मिक कराडला पाठीशी घालत आहेत त्या सर्वांचा धनंजय मुंडे सहित राजीनामा गृहमंत्र्यांनी घ्यावा आणि या पुण्यामध्ये दखल घालावी. सर्व आरोपी पुण्यामध्ये का पकडला जात आहे? स्क्रिप्टेड प्लॅन आहे का? आरोपींना 302 कलम लागलं पाहिजे, त्यांना पाठीशी घालायचं, सुखसोयी द्यायच्या. त्यांचे काही सबूत मिटवल्या जात आहे का? नागरिकाच्या मनात शंका आहे. एक समाज कायम रस्त्यावर का उतरतो आहे? त्या समाजाला कायम रस्त्यावर का ठेवल्या जात आहे? हे सर्व ठरवून गेल्या जात आहे का? आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. तुम्ही स्वतः डोक्याला काळी फिती लावून आलेला आहात, काय मागणी आहे सरकार? कारण जी तपासाची दिरंगाई केलेली आहे प्रशासनाने किंवा बीडच्या पोलीस पथकाने, त्याच्यामुळे आम्हाला आज रस्त्यावर उतरायला लागलं. वाल्मिकी कराड ज्या पद्धतीने नियोजनपूर्वक सरेंडर झालेला आहे, तो आरोपी सारखा सरेंडर नाही झालेला आहे. एखादा नेता आल्यासारखा तो सरेंडर झालेला आहे. ह्याचाच अर्थ प्रशासन त्याच्या पाठीशी आहे. आणि अजूनही त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल होत नाही म्हणजे काय? तो गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्या मागे जे कोणी मास्टर माइंड असतील त्यांनाही अटक झाली पाहिजे. कुठेही याच्यामध्ये मंत्रिपदाचा किंवा कुठल्याही अधिकाराचा गैरवापर इथं झाला नाही पाहिजे. आमच्या संतोष भाऊंना न्याय मिळालाच पाहिजे. मोठी गर्दी या ठिकाणी दिसते आहे. सरकारला जाग उशिरा येते असं वाटतंय?
हो, नक्की सरकारला जाग उशिरा येते. पुण्याला ऑलमोस्ट 25 दिवस होऊन उलटले तरी पण आणखी याच्यावरती काहीच ऍक्शन घेतली जात नाही. वाल्मिक कराडला जसं बघायला गेलं तर 302 दाखल झाला पाहिजे, पण अद्यापही हे होत नाही. असं वाटत आहे की तर एकंदरीतच आपण आताच पाहिलं या जन आक्रोश मोर्चातील सगळ्या सहभागी मोर्चेकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी सगळ्यांनी आपला आक्रोश व्यक्त केलेला आहे. नेमकं वाल्मिक कराड असा अचानक सरेंडर कसा झाला आणि सगळे आरोपी पुण्यातूनच कसे सापडतायत, कुणाचा वरदहस्त त्यांना आहे का, पुण्याला मुद्दाम टार्गेट केलं जातंय का, अशा अनेक प्रश्न या मोर्चेकऱ्यांच्या मनात आहेत आणि तेच थेटपणे त्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितले आहेत, व्यक्त केले आहेत. आणि म्हणूनच आपण पाहतोय की आक्रमक जनता जी आहे ती पुण्याच्या रस्त्यांवरती सध्या उतरली आहे. सकल मराठा समाज आहे याच्याकडनं हा जन आक्रोश मोर्चा केला जातोय. बीडमध्ये सरपंच हत्या प्रकरणाचा निषेध केला जातोय. वाल्मिक कराडला फाशी, वाल्मिक कराडला फाशी, वाल्मिक कराडला फाशी, वाल्मिक कराडला फाशी, वाल्मिक कराडला फाशी. धनंजय मुंडेचा करायचा काय? आपण ही घोषणाबाजी सगळी ऐकतो आहे. या जन आक्रोश मोर्चातून जनसामान्यांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेजण या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. हातात फलक घेऊन ते वाल्मिक कराडला फाशी देण्याची मागणी करत आहेत. शिवाय धनंजय मुंडे, मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली जाते. धनंजय मुंडे यांच्या हे प्रकरण अगदीच अंगलट येत असल्याचं सध्या कळत आहे आणि त्यांची राजीनाम्याची मागणी जी केली जाते त्यासाठीच आता सकल मराठा समाज रस्त्यावरती उतरला आहे. आणि म्हणूनच महायुतीच्या नेत्यांकडून, सरकारमधील नेत्यांकडून यावरती काय प्रतिक्रिया येत आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण एक विशेष गोष्ट म्हणजे या जन आक्रोश मोर्चामध्ये विरोधक तर सहभागी झाले आहेतच, समाजसेवी सहभागी झाले आहेत आणि तेवढेच सत्ताधारी सुद्धा सहभागी झाले आहेत. अगदी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणं पसंत केले ते देखील आहे. पुण्यातील लाल महाल परिसरातली ही दृश्य आपण आताच पाहिली. या ठिकाणी मोर्चाला सुरुवात झाली आहे. लाल महाल पासून आणि संतोष देशमुख यांची जी मुलगी आहे वैभवी देशमुख ही देखील या ठिकाणी आपण उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. वैभवी देशमुखच्या नेतृत्वामध्येच आजचा हा मोर्चा निघणार आहे आणि लाल महाल परिसरामध्ये जिजाऊंच्या पुतळ्याला आणि शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत या मोर्चाला सुरुवात झाली आहे.
ही सगळी फलकं आपण सध्या पाहतो, याच्यावरती फाशीच हवी अशी मागणी केली जाते. तर धनंजय मुंडे गो बॅकचे सुद्धा फलक आपल्याला दिसत आहे. आवाज दिला लेकीने, समाज आला लाखोने, अशी सुद्धा फलकबाजी या ठिकाणी केली जाते. खरं तर संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे आणि म्हणून त्यानुसार सुद्धा फलकबाजी या ठिकाणी केली जाते. मराठा समाज अतिशय आक्रमक झाला आहे. पुण्यामध्ये आज जन आक्रोश मोर्चा जो आहे तो बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ काढला जातोय. या दरम्यान यावरती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नेमकं काय प्रतिक्रिया दिली आहे आपण तीही एकदा पाहूया. अरे तुम्ही का पालाच लागलेत माणसं अराजकता काय? आणखीन आम्ही शांतच आहे. आम्ही आणखीन सांगत होतच, 3दा सांगितलं धनंजय मुंडेला भाषणातून, तो या लोकांना आवरेव म्हणून, की हा धनंजय मुंडे बहुतेक असा अंदाज यायला लागला, शंका यायला लागली की फोन करून ओबीसीच्या नेत्याला उचकायला लागलाय काही ना. त्याच्यामुळे सांगणं गरजेचं आहे. तीड निर्माण करायला लागली जातीची. पण आम्ही त्यांच्याकडून आशा धरलेली, कारण मराठा समाज त्यांच्यामुळे शांत आहे की ते म्हणलेले एकही आरोपी याच्यात सुटू देणार नाही, त्या शब्दावर आम्ही शांत. मोठा आरोपच मनोज जरांगेंनी केलेला आहे की धनंजय मुंडे हे जातीय तेढ निर्माण करत असल्याचं कळत आहे. शिवाय एकाच समाजाला टार्गेट केला जात आहे असा सुद्धा आरोप करण्यात आलाय. म्हणजेच मराठा समाज आणि एकंदरीतच मराठा समाज रस्त्यावरती उतरताना दिसतोय आणि म्हणूनच हा आक्रोश जो आहे तो व्यक्त केला जातो आहे. अनेक महत्वाचे नेते आजच्या या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे आहेत, भाजपचे आमदार सुरेश धस आहेत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुद्धा आहेत, शिवाय रोहित पवार सुद्धा या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. छत्रपती संभाजीराजे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं कळत आहे. एकंदरीतच सर्वपक्षीय नेते आज बीडचे सरपंच जे आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी पुण्यामध्ये आले आहेत. अनेक प्रश्न विचारले जात आहेत, मागण्या केल्या जात आहेत आणि म्हणूनच हा जन आक्रोश मोर्चा आज महत्वाचा ठरतोय. 20 दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेत, परंतु सरपंचांच्या हत्या प्रकरणाचं अजूनही थेटपणे निकाल लागत नाहीये.